महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे प्रमुख एकनाथभाई शिंदे, आमचे संपर्क प्रमुख राजनजी साळवी साहेब, चौगुले साहेब, व्यासपीठावरील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, इथं जमलेले ग्रामीण भागातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, ज्यांच्यामुळं आज हा कार्यकर्त्याचा मेळावा आणि अजितदादाचा 48वा वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण इथं उपस्थित आहोत. अजितदादामध्ये एक सामान्य कार्यकर्ता, त्यांच्या पाठीशी कुठलंही राजकीय वलय नसताना किंवा त्याचे वडील किंवा आजोबा कुठलेही राजकीय अस्तित्व नसलेले आणि सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतलेले अजितदादा पिंगळे स्वतःच्या कर्तृत्वावर आणि पक्षावर निष्ठा ठेवून आजपर्यंत इथपर्यंत वाटचाल करीत आलेले आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि राजकीय उलाढालीसाठी किंवा भवितव्यासाठी मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आत्ता आदरणीय रवी सरांनी सांगितलं की गाडी बरोबर नळ्याची जत्रा. खरं बघायला गेलं तर अजित दादाबरोबर मी पण लहानपणापासून शिवसैनिक आहे. ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेसाठी कुठल्याही शिवसैनिकाने त्याग केला नसेल एवढा त्याग ह्या शिवाजी कापसेंनी केलेला आहे. 7 वर्षे जेल भोगून ह्या राजकारणामध्ये नरसिंहांना जाधव यांच्या हाताला धरून मी राजकारणात आलेलो आहे. गाडी बरोबर नळीची जत्रा अशा व्यक्तीला म्हणायला पाहिजे की त्याचं काही कर्तृत्व नाही. ही नवनिर्वाचित नगरसेवक इथं बसलेले ह्या कळंब नगरपालिकेचा पॅनल प्रमुख म्हणून ज्याच्या नावावर ही महायुतीची सत्ता आली ही ती शिवाजी कापसे आज तुमच्यासमोर उभा आहे. सर माझे आदरणीय आहेत, त्यांचा लहानपणापासून मी आदर करतोय. भावनेच्या भरात बोलून गेले असतील, काही हरकत नाही. ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आणि ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट करण्याचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला लाभलेलं आहे. त्याच माध्यमातून ह्या नगरपालिकेचा ह्या शिवसेनेच्या सर्व नेत्याच्या माध्यमातून अजितदादाच्या सहकार्यातून ह्या कळंब शहराचा कायापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत असा मी तुम्हाला शब्द देतो. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या रणधुमाळीमध्ये आता बरेच जिल्हा परिषदसाठी इच्छुक असतील, पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो. कारण की ह्या कळंब नगरपालिकेचा भगवा फडकवण्यासाठी ह्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचं, शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं जेवढं योगदान लाभलं आहे तेवढं ह्या कळंब शहरातल्या कुठल्याही नागरिकाचं लाभलेलं नाही असं मी तुम्हाला सांगतो. ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जी यश संपादन झालं आहे त्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आशीर्वादामुळं झालं असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि ही विजय मी तुम्हाला अर्पण करतो. येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये ह्या गाडीचे नळा सोडून ह्या गाडीचे 2 खिलार बैल अजितदादा आणि शिवाजी कापसे एकनाथ भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकिल्याशिवाय राहणार ना असा मी तुम्हाला शब्द देतो. जे कार्यकर्ते इच्छुक असतील त्यांनी जोमानं कामाला लागावं, सर्वांच्या गाठीभेटी घ्याव्यात
सर्वांना मदत करावी, सर्वांच्या कामाला यावं आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच ह्या शिवसेनेचा भागवा फडकल्याशिवाय राहणार ना असा मी तुम्हाला शब्द देतो. आणि जाता जाता एवढं आवर्जून सांगतो की अजितदादांना राजकीय भावी आयुष्य भरभराटीचं जावं अशी मी माझ्या नगराध्यक्ष पत्नीच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि नगराध्यक्ष 15 दिवसापूर्वीच ऑनलाईन पूजेचं नियोजन केल्यामुळं अचानक 4 वाजता पंढरपूरला गेल्या असल्यामुळं ती आज उपस्थित राहू शकली नाही. म्हणून कुणीही कुठलाही गैरसमज करण्याचं काही कारण नाही. आणि येणाऱ्या ह्या राजकीय जीवनामध्ये ह्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहण्याचा शब्द मी तुम्हाला ह्या अजितदादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देतो. आणि मी 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.